श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपण सर्वच स्त्रियांनी माहेरून काही गोष्टी आणायच्याच नाहीत. यामुळे बघा आपल्या कुटुंबावरती अनेक संकट येऊ शकतात. जेव्हा मुली आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात, तेव्हा बघा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आईवडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी संसारासाठी सर्व काही पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची वस्तूंची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींना लग्नानंतर आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत. यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल. आईच्या घरातून कधीही तुम्ही या जी काही वस्तू आहेत त्या चुकून देखील आणायच्या नाहीत. यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठीच हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्ही पहा. खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते. धर्मानुसार, शास्त्रानुसार आणि अनेक नीतीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता आहे. मुलींच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींना लग्नानंतर आईवडिलांच्या घरून कधीच द्यायच्याच नाहीत, तेच आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. त्यातील पहिली वस्तू आहे गॅसची शेगडी. लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी असे अनेक पालकांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव दिला जातो, पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल, जे अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे बघा, तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित तुम्ही इतर कोणत्याही वस्तू देऊ शकतात, की ज्या बघा जेणेकरून आपण आपल्या मुलींना वस्तू दिल्यानंतर तिच्या जीवनावर, संसारावर त्या गोष्टींचा परिणाम होणार नाही. नंतर आहे मीठ. मिठाचे काम असते जीवनात खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात, त्यांचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे, त्या सगळ्या नात्यामध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे नक्कीच संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. यामुळेच आपण लक्षात ठेवायचं आहे, नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले, त्याचा आदर तिच्या कुटुंबियाशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही, ते नाते कधीच गोड होत नाही. म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधीही खारटपणा असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या आपण अजिबात देखील द्यायच्या नाहीत आणि आपल्याकडून ही चूक होऊच द्यायची नाही. नंतरची महत्त्वाची गोष्ट आहे लोणचं. लग्नानंतर बघा बऱ्याचशा मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचं पाठवतात, परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते. असे म्हणतात की लोणचं जसे खायला आंबट असते त्याच प्रकारे ते पती पत्नीचे नाते बिघडवतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो. कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची काळजी देखील घेणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांचा चांगलेपणा कधी कधी त्यांच्या मुलीवर नक्कीच भारी पडतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.